आयुष्याच्या 55 वर्षानंतर एकानं घर बांधलं. घर बांधल्यानंतर वास्तुक शांती केली मोठी, सगळं केलं. वास्तुक शांतीत पै पाहुणे सगळं एकदम मोठं बांधलं 3000 स्क्वेअर फूटचं. आणि बांधल्यानंतर कार्यक्रम झाला वास्तुक शांतीचा. आणि कार्यक्रम झाल्यानंतर रात्री झोपायला गेला. झोपायला गेल्यानंतर थोडीशी अंधारी आली. आणि अंधारी आल्यानंतर त्या लक्षात आलं पुढं कोणतरी आपल्याशी बोलतोय. आणि पुढं बोललं की मी तुझा आत्मा बोलतोय, मी तुझं आता शरीर सोडून निघालोय. तो म्हणला जर तुम्ही माझं शरीर सोडून गेला तर मी जगणारच नाही ना, मरीन ना मी. मला एक सांग म्हणला, तुझ्या घरात नवीन पोपाडे आल्यात, घराचा स्लॅब गळतोय, तुझ्या खिडक्या वाचत्यात, तू तर त्या घरात राहशील का? तो म्हणला नाही राहणार. अरे मग मी तरी तुझ्या घरात कसा राहू? तुझी शुगर आहे, बीपी आहे, थायरॉइड आहे, मी नाही तुझ्याबरोबर राहू शकत, मलाही जावं लागेल. मित्रांनो, देव आत्मा देखील तिथंच राहतो की जिथं हे शरीर एक मंदिर आहे. जे शरीर हे चांगलं आहे मित्रांनो, ते चांगलं असेल ना तरच आमच्या जगण्याला अर्थ आहे. कुठल्या गोष्टीच्या मागं पळायचं आणि कुठं थांबायचं एकदा ठरवून घ्या.